तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काही शब्दांचा काय घ्यायचा आहे तर मीनिंग समजून घ्यायचा आहे. तर बघा, एज म्हणजेच काय मुलांना, वॉटर एज म्हणजेच नदी काठ. जो नदीचा एक काठ आहे, आपण बघितलेलं की नदीच्या एका काठाला कोण होतं तर प्राणी होते आणि दुसऱ्या काठाला म्हणजेच वॉटर एजला कोण होतं तर फील्ड होतं. जे काही पीपल्स होते, त्यांचे जे फार्मर होते, ते सगळं काही नदीच्या दुसऱ्या काठाला होतं. बघा, एज म्हणजेच द आउटसाइड लिमिट ऑन अन एरिया बाउंड्री. आणि नेक्स्ट वर्ड आहे मुलांनो, मंचिंग. मंचिंग मीन्स काय मुलांनो, तर एट ऑर चीव स्टीडली. म्हणजेच काय मुलांनो, तर मनसोक्तपणे कोल्हा आणि जो उंट आहे त्यांनी काय केलेलं आहे तर त्या मेजवानीचा आस्वाद घेतलेला आहे. नेक्स्ट बघा मुलांनो, ही सिटेड बी reluctant to do something, unsure of doing something. नेक्स्ट आपला जे आहे वर्ड तो आहे टू रीड. बघा काय आहे तो, अ सरप्राईज अटॅक ऑर अ सडन फॉर्सिबल एंट्री. काय आहे मुलांना, बघा, टू रीड अ सरप्राईज अटॅक ऑर सडन फॉर्सिबल एंट्री. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जो मीनिंग आहे आपला तो आहे मुलांनो, टेक अ डीप. म्हणजेच काय तर टू स्विम. जो कोल्हा होता तो कुणाच्या पाठीवरती बसलेला तर कॅमलच्या बॅकवरती तो बसलेला आणि जेवण झाल्यानंतर त्याला डीप म्हणजे थोडं बुडण्याचं काय होती तर हॅबिट होती, सवय होती. बघा, टेक अ डीप टू स्विम. नंतर बघा, अ ट्रीट म्हणजेच काय मुलांना, समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. हा आहे ट्रीटचा काय मुलांनो तर अर्थ. काय आहे, समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. तर काहीतरी स्पेशल एन्जॉय करण्यासाठी जे हवं आहे ते. नंतर बघा, टू टेम्प म्हणजेच काय मुलांनो, टू मेक समवन डू समथिंग स्पेशली वेन इट इज अननेसेसरी ऑर रॉंग. नेक्स्ट आहे मुलांनो, स्लिप्ड अवे. काय आहे, स्कॅप क्वाइटली. आणि नेक्स्ट आहे आपला टू हावल म्हणजेच अ लॉंग क्राय. तो काय करत होता, फॉक्सची काय हॅबिट होती की जेवल्यानंतर मनसोक्त जेवल्यानंतर तो काय करत होता तर रडत होता किंवा ओरडत होता आणि त्याला गाणे गाण्याची सवय आहे असं तो कॅमलला म्हणत होता. नेक्स्ट काय आहे मुलांना तर समरी म्हणजेच काय तर सारांश. नेक्स्ट बघा मुलांना, वॉजंट इट अन इंटरेस्टिंग स्टोरी if you try to be nasty to anyone, the other person will be quietly nasty with you. The foolish jackal tried to play a trick on the camel, but the camel was wise enough to teach him a lesson. We learned a lesson to be nice to everyone always. बघा मुलांनो, आपण या पाठातनं काय शिकलेलो आहोत तर जर आपण जशाच तसे वागलो नाही तर जो समोरचा जो कोणी व्यक्ती असेल जो आपल्याला त्रास देत असेल तर तो सतत काय करत राहील की आपल्याला त्रास देत राहील. म्हणूनच जर जॅकेल सोबत जर कॅमल जसाच तसा वागला नसता तर कदाचित फॉक्सने काय केलं असतं, जॅकेलने काय केलं असतं की त्याला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला असता. पण कॅमल जो आहे त्याने काय केलेलं आहे, फॉक्ससोबत जशाच तसा तो वागलेला आहे आणि म्हणून पुन्हा कधी जॅकेल हा कॅमलच्या वाटी गेलेला नाही आहे. पुन्हा त्याने कधी कॅमलला त्रास दिलेला नाही. म्हणून या पाठातून आपण काय शिकतो तर जशाच तसे वागणे हे कधीही योग्य. तर बघा मुलांनो, आपण ग्रँडपा टेल्स अ स्टोरी याचा आपण काय घेणार आहोत तर ॲक्टिव्हिटी इथे आपण घेत आहोत. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, रोनक सेज डॅश टू हिज ग्रँडपा वेन ही इंटरप्ट हिम. काय आहे मुलांना ऑप्शन, एक्सक्यूज मी, थँक्यू. काय असणार आहे सांगा पहा मुलांना तर एक्सक्यूज मी. बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे तर अ पार्टी दॅट वी ऑल एन्जॉय. अ पार्टी दॅट वी ऑल एन्जॉय. काय येणार आहे मुलांना, ट्रीटमेंट की ट्रीट. काय असणार आहे तर ट्रीट. व्हेरी गुड. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर इथे आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा मुलांना, आपलं जे
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द कॅमल बिगॅन टू हाऊल ॲट द शुगर कॅन फील्ड. त्याचं आन्सर जे आहे ते काय आहे मुलांना, फॉल्स आहे की ट्रू आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर, ट्रू. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी योग्य आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट घेऊया मुलांना. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे, द जॅकल स्लिप्ड अवे स्कॅप्ड फेल डाऊन. काय येणार आहे मुलांना, स्कॅप्ड. पहा आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. तर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना तो असा आहे, टू प्ले अ ट्रिक ऑन समवन. आपलं आन्सर काय असणार आहे मुलांना, टू फूल समवन, टू ट्रिकल समवन. काय असणार आहे मुलांना, टू फूल समवन. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. बघा, द जॅकल एन्जॉय द डीप इन द डीप वॉटर. हे ट्रू आहे की फॉल्स आहे. जॅकल मीन्स कोल्हा, तर मग कोण डीप करत होतं रिव्हरमध्ये, तर कॅमल. म्हणजे हे काय येणार आहे, तर फॉल्स येणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, नेक्स्ट जे आहे आपलं ते आहे, द फार्मर बीट द कॅमल अँड ड्रो हिम अवे. आता इथे आपलं उत्तर जे असणार आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. काय मुलांना, तर ट्रू. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. द कॅमल टूक अ डीप इन द डीप वॉटर. काय आहे मुलांना, फॉल्स असणार आहे की ट्रू असणार आहे, तर ट्रू असणार आहे. आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मुलांना, तर द वर्ड यूज इन द स्टोरी फॉर द कॅमल्स ईटिंग स्टाईल. काय आहे मुलांना, मंचिंग आणि चेविंग. काय असणार आहे, तर मंचिंग हे असणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा बघूया. आणि शेवटचा प्रश्न आपला असणार आहे मुलांना, द वर्ड यूज इन द स्टोरी फॉर द जॅकल्स स्क्रीमिंग. काय असणार आहे, शाउटिंग की हावलिंग. काय असणार आहे, तर हावलिंग. तर पहा मुलांना, आपण इथे ग्रँडपा टेल्स अ स्टोरी इथे आपण लर्न केलेली आहे, तसेच काही ॲक्टिव्हिटी सुद्धा घेतलेली आहे. आता आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय बघणार आहोत, तर ग्रँडपा टेल्स अ स्टोरी ह्याचं अधिक आपण एक्सप्लेनेशन इथे बघणार आहोत. तर पहा मुलांना, इथे काय आहे, तर वेगवेगळे गेम्स आहे. या गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर ग्रँडपा टेल्स अ स्टोरी समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, तर व्हॉट डू यू से वेन यू आर इंटरप्रिटिंग समवन. काय सांगितलेलं आहे मुलांना, तर व्हॉट डू यू से वेन यू इंटरप्रिटिंग समवन. तर थँक्यू, माय प्लेजर, इट्स ओके, एक्सक्यूज मी. काय म्हणणार आहोत मुलांना, तर एक्सक्यूज मी म्हणजेच एलो. आणि आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. ग्रँडपा वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक, ईशान, राधिका, विद्या, गौरी, श्रेया अँड कोण मुलांना, तर अक्षय. बघा, अक्षय, अरुण, अन्वय आणि अभय. तर कोण मुलांना, तर अक्षय. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट पहा मुलांना. टू जॅकल बिगॅन टू डॅश आफ्टर ही ॲट शुगर कॅन. बघा काय केलेलं आहे त्यांनी, वॉक, हाऊल, लाफ की रन. काय असणार आहे मुलांना, तर हाऊल. तो ओरडायला त्याने काय केलेलं आहे, तर सुरुवात केलेली आहे. म्हणजेच आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपलं काय आहे, द फार्मर बीट डॅश अँड ड्रॉ हिम अवे. काय असणार आहे, द जॅकल, रोनक, द कॅमल अँड ईशा. कुणाला मारलेलं आहे कॅमलने, तर द कॅमल. म्हणजेच कलर कुठला आहे, ब्ल्यू आहे. आणि आपलं राईट आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, दे ॲट देअर फिल. दे ॲट देअर फिल ॲट अ लॉट, नन ऑफ द अबाव, डिसलाईक इट अँड ॲट लिटल. आपलं जे आन्सर आहे ते असणार आहे ॲट अ लॉट म्हणजेच रेड. आणि आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत, नॉटी प्रिया इज ऑलवेज एगर टू प्ले अ ट्रिक ऑन हर फ्रेंड्स. आणि आपले ऑप्शन आहे मुलांनो, फाईट विथ हर फ्रेंड्स, फूल हर फ्रेंड्स, हेल्प हर फ्रेंड्स आणि प्ले विथ हर फ्रेंड्स. काय येणार आहे मुलांनो, तर फुल हर फ्रेंड्स. तर त्याचा कलर आहे ग्रीन.
आणि आपला आन्सर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट घेऊया बघा. हाऊ विल यू रिस्पॉन्ड इफ एनीवन सेज एक्सक्यूज मी टू यू. तर काय रिस्पॉन्स असणार आहे, तर एस, आणि येलो कलर तो आहे, अगदी बरोबर आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट बघा. अ बॉर्डर वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर विंग्स. काय येणार आहे मुलांना, कॉर्नर, एज, सर्कल, नन ऑफ द अबाव. तर काय येणार आहे, एज म्हणजेच ग्रीन कलर. आपला आन्सर अगदी योग्य आलेला आहे. नेक्स्ट बघा मुलांना. द जॅकल टेम्प्ट द कॅमल फॉर कशासाठी त्याने इन्व्हिटेशन दिलेलं, तर शुगर कॅन ट्रीटसाठी. इथे शुगर कॅन. नेक्स्ट जे आपलं क्वेश्चन आहे मुलांना तो आहे द कॅमल टूक अ डिप इन द कशामध्ये मुलांना, तर रिव्हर, पाऊंड, स्विमिंग पूल, ओसेन. काय असणार आहे आपलं आन्सर, तर रिव्हर हे असणार आहे. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. बघा ग्रँडपा टेरेसा स्टोरीमध्ये आपण ती लर्न केलेली आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे, गेम देखील घेतलेले आहे. आता आपण टेस्ट देखील त्याच्यावरती घेणार आहोत. बघा मुलांना. द कॅमल टूक अ डिप इन द काय आहे, आपल्याला 4 इथे ऑप्शन दिलेले आहे, पर्याय दिलेले आहे. फर्स्ट आहे रिव्हर, सेकंड आहे पाऊंड, आणि थर्ड आहे स्विमिंग पूल, आणि फोर्थ जे आहे आपला ओसेन आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, तर रिव्हर हे राईट आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मुलांना. तर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की हाऊ विल यू रिस्पॉन्ड इफ एनी वन सेज एक्सक्यूज मी टू यू. तर आपला रिस्पॉन्ड काय असणार आहे मुलांना, सॉरी, थँक्यू, नो, यस. काय असणार आहे, तर यस हा असणार आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे मुलांना. द फार्मर बीट डॅश अँड ड्रो हिम अवे. कुणाला फार्मरने मारलेलं पहा, द जॅकेल, रोनक, द कॅमल, आणि ईशान. काय असणार आहे आपलं, द कॅमल हे आपलं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा. नॉटी प्रिया इज ऑलवेज इगर टू प्ले अ ट्रिक ऑन हर फ्रेंड्स. काय असणार आहे पहा, फाईट विथ हर फ्रेंड्स, फुल हर फ्रेंड्स, हेल्प हर फ्रेंड्स, आणि प्ले विथ हर फ्रेंड्स. काय असणार आहे मुलांना, तर फुल हर विथ फ्रेंड्स. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपलं असणार आहे मुलांना. व्हॉट डू यू से वेन यू आर इंटरप्युटिंग समवन. तर त्याचं जे ऑप्शन आहे ते आहे थँक्यू, माय प्लेजर, इट्स ओके, एक्सक्यूज मी. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, तर एक्सक्यूज मी. नेक्स्ट पहा मुलांना. दे ॲट देअर फिल. ऑप्शन आहेत ॲट अ लॉट, नन ऑफ द अबाव, डिसलाईक इट, अँड ॲट लिटल. काय असणार आहे मुलांना, तर ॲट अ लॉट. नेक्स्ट पहा मुलांना काय असणार आहे. द जॅकेल टेम्प्टेड द कॅमल फॉर कशासाठी त्याने कॅमलला भोजनासाठी इन्व्हाइट केलेलं. काय मिळणार होतं तिथं, तर शुगर कॅन ट्रीट त्याने दिलेली होती. नेक्स्ट पहा. अ बॉर्डर वेअर ऑन थिंग्स, स्पॉट्स अँड अनदर विंग्स. काय असणार आहे मुलांना, कॉर्नर, एज, सर्कल, नन ऑफ द अबाव. काय असणार आहे, तर एज हे असणार आहे. नेक्स्ट बघा काय आहे मुलांना. द जॅकेल बिगॅन टू आफ्टर ही ॲट शुगर कॅन. काय असणार आहे, वॉक, हाऊल, लाफ, रन. काय केलेलं फॉक्सने, तर त्याने ओरडायला सुरुवात केलेली, हाऊल. हे राईट आपला आन्सर असणार आहे. शेवटचा प्रश्न बघा आपला काय असणार आहे मुलांना. ग्रँडपा वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक, ईशान, राधिका, विद्या, गौरी, श्रेया, अँड कोण मुलांना बघा, अक्षय, अरुण, अन्वय, आणि अभय. काय असणार आहे, तर अक्षय हे असणार आहे. तर पहा मुलांना, ग्रँडपा टेल्स अ स्टोरीमध्ये आपण टेस्ट देखील घेतलेले आहे. आणि आता आपण इथे घेऊया काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते आपण इथे एक्सप्लेन करू. बघा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे. वेअर डिड द कॅमल अँड द जॅकेल लिव्ह. जे कॅमल आहे आणि जॅकेल आहे ते कुठे राहत होते, तर द कॅमल अँड द जॅकेल लिव्ह बाय अ रिव्हर नियर द वॉटर एज. कुठे राहत होते ते, तर नदीच्या काठावरती ते राहत होते. नेक्स्ट आपला क्वेश्चन काय आहे मुलांना बघा. व्हॉट डिड द जॅकेल ट्राय टू डू विथ हिज फ्रेंड कॅमल. काय असणार आहे मुलांना आन्सर. द जॅकेल ट्राईज टू प्ले विथ ट्रिक ऑन द कॅमल. एक ट्रिक जी आहे ती कॅमलला देण्यासाठी तो काय करत होता, तर ट्रॅव्हलिंग करत होता. कुणाबरोबर, तर कॅमल बरोबर. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे मुलांना तो आहे. हू सॅट ऑन हुज बॅक वाईल क्रॉसिंग द रिव्हर.
बघा, द जॅकल सॅट ऑन द कॅमेल्स बॅक व्हाईल क्रॉसिंग द रिव्हर. कॅमेलच्या पाठीवरती कोण बसलेला, तर फॉक्स हा बसला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय असणार आहे मुलांनो. व्हॉट डिड द जॅकल आस्क द कॅमेल टू डू. ते काय असणार आहे मुलांनो आन्सर. द जॅकल टेम्प्ट द कॅमेल टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड. कुठली ट्रिक जी आहे तो फॉक्स जो आहे जॅकल आहे तो देत होता. तर शुगर कॅनची जी ट्रिक आहे तर फील्डमध्ये म्हणजे शेतामध्ये काय आहे, तर शुगर कॅन आहेत आणि याची जी लालच आहे ती कोण कोणाला देत होता, तर जो जॅकल आहे तो कॅमलला देत होता. बघा मुलांना आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे. व्हॉट डिड द कॅमल ॲग्री टू डू. आन्सर आहे द कॅमल ॲग्री टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर कॅन फील्ड. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मुलांना तो काय आहे. व्हॉट हॅपन्ड आफ्टर द जॅकल स्टार्टेड हावलिंग इन द शुगर कॅन ऑन फील्ड. काय आहे. आफ्टर द जॅकल स्टार्टेड हावलिंग द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. बघा, जेव्हा तो ओरडायला लागला कोण, तर जॅकल, तेव्हा काय झालेलं की जे फील्डवरचे जे काही लोक आहेत, कामगार आहेत, ते शेतामध्ये आलेत. द नॉटी जॅकल स्लिप अवे बट द पुअर कॅमल वॉज काव्ड. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे. तो जो आहे फॉक्स जॅकल तो निसटून गेला शेतामधून, पण फार्मरच्या हाती कोण सापडलं, तर पुअर कॅमल हा सापडला. नेक्स्ट आपलं क्वेश्चन आहे मुलांनो. व्हाय वॉज द जॅकल हावलिंग इन द फील्ड. का बरं तो ओरडला असेल, तर द जॅकल टोल्ड द कॅमल दॅट ही वॉज इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. तो का ओरडत होता, कारण त्याची एक हॅबिट होती, त्याची एक सवय होती की भरपूर जेवल्यानंतर, पोट भरून जेवल्यानंतर तो काय करत असे, तर सिंगिंग करत असे, असे माझी हॅबिट होती, असं तो कॅमलला बोलला. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय असणार आहे मुलांनो. तर व्हॉट डिड द कॅमल डू नियर द मिडल ऑफ द रिव्हर. आता बघा कॅमलची हॅबिट काय होती, तर द कॅमल बिगॅन टू टेक अ डिप इन द डीप वॉटर नियर द मिडल ऑफ द रिव्हर. तो सुद्धा त्याची सुद्धा काय हॅबिट होती, तर जो मिडलला वॉटर आहे त्यामध्ये त्याला डिप करण्याची काय होती, तर हॅबिट होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे मुलांनो. व्हॉट डिड द कॅमल टेल द जॅकल वेन लेटर वॉज फायटेड. आन्सर आहे मुलांनो. द कॅमल टोल्ड द जॅकल दॅट ही वॉज इन द habit of taking a dip in the river after a good meal. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो. द कॅमल टोल्ड द जॅकल दॅट ही वॉज इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड डिनर. कॅमलची काय हॅबिट होती की त्याला डीप वॉटरमध्ये काय करायला आवडतं, तर बसायला उठायला आवडतं, असं कॅमल जॅकलला म्हणाला. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन काय आहे बघा मुलांनो. व्हॉट वॉज द रिअल रिझन वेन द कॅमल टूक अ डीप इन द डीप वॉटर. रिअल रिझन काय होतं पहा मुलांनो. द कॅमल वॉन्टेड टू टीच अ लेसन टू द जॅकल. तो डुबण्याचं नाटक का करत होता, कारण त्याला कुणाला धडा शिकवायचा होता, तर जॅकलला त्याला धडा शिकवायचा होता, म्हणून तो काय करत होता, तर डुबण्याचा प्रयत्न करत होता. तर पहा मुलांनो, इथे आपण ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हा जो लेसन आहे इथे आपण तो शिकलेलो देखील आहे, ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, गेम घेतलेला आहे, टेस्ट देखील घेतलेले आहे आणि क्वेश्चन आन्सर देखील आपण घेतलेले आहे. तर ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हा जो आपला लेसन आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण नवीन लेसनमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.